त्याचा अपमान आहे मिस्टर फडणवीस, हे लक्षात घ्या. एक विषय आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अॅनाकोंडाला अनन्यसाधारण महत्व आलं आहे. आज सामना संपादकीय आहे की अॅनाकोंडा आला रे, अॅनाकोंडा आला रे, पळा 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 पळा. अॅनाकोंडा आला रे, पळा पळा पळा. अॅनाकोंडा आलाय ना, येतोय. भारतीय जनता पक्ष सगळ्यात मोठा अॅनाकोंडा, काही गिळतो. अॅनाकोंडा काहीही गिळतो. अॅनाकोंडा भूखंड गिळतो, अॅनाकोंडा विधानसभा गिळतो, अॅनाकोंडा एकाच वेळेला 40 आमदार आणि खासदार गिळतो, अॅनाकोंडा देशाचं सुप्रीम कोर्ट गिळतो, अॅनाकोंडा निवडणूक आयोग गिळतो, अॅनाकोंडा मरीन लाईन्सवरचे भूखंड गिळतो. या अॅनाकोंडापासून आपण सावध. अॅनाकोंडाला आता मुंबई गिळायची, अॅनाकोंडाला मुंबई गिळायचं, अॅनाकोंडाला मराठी माणसाचं अस्तित्व गिळायचं. त्याच्यामुळे अॅनाकोंडा आला रे आला, अॅनाकोंडापासून सावध राहा, ही आमची घोषणा आहे. नाही पण एकनाथ शिंदे असं म्हणतात, अरे एकनाथ शिंदे सोडून द्या. ठाकरे हे सुद्धा अॅनाकोंडा आहेत. त्यांनी मुंबई महापालिका गिळली, मिठीतला गाळ गिळला, महापालिकेतला भ्रष्टाचार केला, असे अनेक उदाहरण शिंदेंनीही दिलेली. कोण आहेत एकनाथ शिंदे, मला जरा समजून सांगा. एकनाथ शिंदे हे अॅनाकोंडाचं पिल्लू आहे. एकनाथ शिंदे अॅनाकोंडाचं पिल्लू आहे. त्याचा बाप अॅनाकोंडा दिल्लीत आहे. तेव्हा अॅनाकोंडा आपल्या बापाचा सूर मिसळणार ना. या अॅनाकोंडाने काय काय गिळलं आहे, आता सामना वाचला तर कळेल. हा अॅनाकोंडा फक्त पैशाने भरले कंटेनर गिळतो. बरं, हा जो अॅनाकोंडा आहे, तुम्ही त्याचं नाव घेताय, तो पैशाने भरलेले ट्रक, टेम्पो एवढंच गिळतो. त्याची डाएट असतो. हा डाएटवाला अॅनाकोंडा, त्याला दुसरं काय चालत नाही. तो फक्त पैशाने भरलेले कंटेनरच उपवासाचे पदार्थ म्हणून खातो. राव सर, मतदार याद्यांच्या घोटाळ्यासंदर्भात न्यूज 18 लोकमतने एक स्पेशल स्टोरी केलेली आहे, ज्यामध्ये बेलापूर मतदारसंघामध्ये चक्क सार्वजनिक शौचालय, सुलभ शौचालयाचा पत्ता समोर आलेला आहे ना. मंदा म्हात्रे ज्या भाजपच्या आमदार आहेत, त्यांनी मतदार यादीतला घोटाळा ऐरोली आणि बेलापूरमधला बाहेर काढला. स्वतः आमचं सोडून द्यावं, आम्ही तर करतोच आहोत. म्हणजे बेलापूर मतदारसंघामध्ये साधारण 40,000 मतं बोगस डुप्लिकेट, आणि ऐरोली मतदारसंघात साधारण तेवढीच मतदार डुप्लिकेट, खोटे पत्ते, शौचालयाचे पत्ते, रेल्वे ट्रॅकचे पत्ते, घरांचा पत्ता नाही, माणसांचा पत्ता नाही, लोक येऊन मतदान करून घेतले. जिथे नितीन गडकरी यांना हरवण्यासाठी 3.5 लाख मतं त्यांच्याकडून डिलीट केली, हे काय घेऊन बसणार? आता कोण नागपुरात ही मतं कोण डिलीट करणार? मला आश्चर्य वाटतं की महाराष्ट्रातल्या भाजपा मुख्यालयाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला काल समस्त भाजपा परिवार हजर होता, पण मला नितीन गडकरी दिसले नाही. तुम्हाला दिसले का? आपण पत्रकार, म्हणजे अगदी मुरलीधर मोहोळपासून बरं का ते नारायण राणेपर्यंत सगळे सावजी चिकन उपस्थित होते. पण ओरिजिनल भाजपा ज्याने या महाराष्ट्रामध्ये उभी केली, घडवली, सत्ता आणण्यात संघर्ष आणि सहभाग होता त्यांचा, ते नितीन गडकरी महाराष्ट्राच्या भाजपाचं मुख्यालय होत असताना नितीन गडकरींना आमंत्रण होतं का? पण नितीन गडकरी व्यासपीठ